क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, तुका म्हणीह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यां, वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रै, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम,
कलाङ्काङ्क तेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशबाधा पनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःखभञ्जन मारुतिनंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती। बारंबार पवन सुत विनती, बारंबार पवन सुत विनती, बारंबार। जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। विठ्ठल विठ्ठल क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत। प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबाराय यांचा मानवी जीवनामध्ये आल्याच्या नंतर उपदेश करणारा अभंग आज या ठिकाणी सेवेकरता निवडला। विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, आज या ठिकाणी किम निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत हे सर्वांना माहिती आहे, परंतु सांगणं हे सांगणाऱ्याचं किंवा वक्त्याचं कर्तव्य असतं। या न्यायाने आज या ठिकाणी आमच्या आजी कैलासवासी लक्ष्मीबाई त्र्यंबक पोमनर यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत। आजींना जाऊन आपल्यातून 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। त्यांच्या पश्चात त्यांचा परिवार आहे, त्यांच्या मुली आहेत 5, त्याचबरोबर एक मुलगा आहे। सौभाग्यवती शीला कारभारी रसे मुलगी आहे। गंगा भागीरथी मंगल अण्णा लोकनर मुलगी आहे। त्याचबरोबर गंगा भागीरथी मंजुळाबाई विश्वनाथ मुरडनर मुलगी आहे। सौभाग्यवती रंजना संतू लोकनर मुलगी आहे। श्री मनोहर त्र्यंबक पोमनर मुलगा आहे। सौभाग्यवती सुनंदा मनोहर पोमनर मुलगी आहे। असा या आजींचा परिवार आहे। विठ्ठल 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 या आजींना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। आज या ठिकाणी तुमचं नातं काही का असेल, पण मी आज या ठिकाणी कीर्तनकार म्हणून बोलणार आहे, त्याच्यामुळे मला मन मोकळेपणाने बोलू द्या। विठ्ठल विठ्ठल आज या ठिकाणी वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत। मग आता वर्ष श्राद्ध म्हणजे काय, श्राद्ध म्हणजे काय, पुण्यस्मरण म्हणजे काय, श्राद्ध का करावं, श्राद्ध कुणी करावं,
तर सर्वात प्रथमतः वर्ष श्राद्ध म्हणजे काय? तर श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेली जाणारी जी क्रिया आहे तिला श्राद्ध असं म्हणतात. आणि पुण्यस्मरण म्हणजे काय? तर त्यांनी जे केलेलं पुण्य आहे त्या पुण्याचं स्मरण करणं हे पुण्यस्मरण. मग आता श्राद्ध का करावं? तर 3 ऋण आहे. एक देव ऋण आहे. आपल्याकडे 3 ऋण असतात, देव ऋण, ऋषी ऋण आणि पितृ ऋण. तर हा जो पितृ ऋण आहे या पितृ ऋणातून मुक्त होण्याकरता श्राद्ध हा विधी करावा लागतो. श्राद्ध कुणी करावं? तर त्यांची जे म्हणजे मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा नातू जे त्यांची म्हणजे प्रॉपर्टी वगैरे इस्टेक वगैरे काय असेल ते खातात त्यांनी ते त्यांना श्राद्ध करण्याचा अधिकार आहे. म्हणून श्राद्ध हे करावं. असो, सेवेला निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्याला उपदेश करतात की बाळा, तू पृथ्वीवरती जन्माला आलात ना, कशा करता आला हे तुझं तू बघून घे. जीवनामध्ये तुझं सार काय असार काय हे तुझं तू ओळखून घे. आणि त्या भगवान परमात्म्याने सुंदर असा नरदेह तुला दिलेला आहे ना, त्या परमात्म्याला तू आपलंसं करून घे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की तो त्या देवाने त्या परमात्म्याने आपल्याला हा जो नरदेह दिलेला आहे तो दान स्वरूपामध्ये दिलेला आहे. म्हणून त्याला तू आपलंसं करून घे. आणि तुझ्या क्षणाक्षणाला विचार कर. कुठला विचार कर? हा जो संसार रूपी भवसागर आहे तरुण जाण्याचा, हा जो संसार रूपी भवसागर तरुण जायचा विचार कर. मग या ठिकाणी क्षणोक्षणी हाचीच असं का म्हटलेलं आहे? आता असं सुद्धा म्हणू शकत होते की महिनो महिने हाची किंवा वर्षोनवर्षे हाची, असं सुद्धा म्हणत होते, म्हणू शकत होते. परंतु क्षणोक्षणी हाची हे का सांगितलं? तर हा आपल्या आयुष्यातला जो एक एक क्षण आहे हा देखील महत्वाचा आहे. कारण तो कधी तो काळ आपल्यावरती घालेले सांगता येत नाही. सुंदर असं प्रमाण आहे. घडोघडी काळ वाट याची पाहे, घडोघडी काळ वाट याची पाहे, घडोघडी काळ वाट याची पाहे, घडोघडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अवकाश अवकाश. घडोघडी काळ वाट याची पाहे, घडोघडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, अवकाश अवकाश. घडोघडी काळ याची पाहे, घडोघडी काळ वाट याची पाहे. कधी तो काळ येईल आणि कधी आपल्याला घेऊन जाईल हे सांगता येणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तू तुझ्या क्षणाक्षणाला विचार कर. कोणता विचार कर? हा जो संसार रूपी भवसागर आहे हा तरुण जायचा विचार कर. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. कारण ज्या देहाने तू विचार करणार आहे हा देह काय तुझ्या मालकी हक्काचा नाही. तो देह कुणाचा आहे? तर तो देह या काळाचा आहे. देह हे काळाचे, धन हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. हे मनुष्याचे काया,
ये देता देवविता नेता नेवविता देता देवविता नेता नेवविता देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. हा जो देह आहे, हा जो देह भगवान परमात्म्याने दिलेला आहे, हा काय आपल्या मालकी हक्काचा नाहीये. कारण हा देह कसा आहे, नासका आहे, कुसका आहे, नाशिवंत देह, जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुम्ही काय करा, संत महात्म्यांची संगती करा, परमार्थ मार्गाची तातडी करा. कारण का, हा देह नासका आहे, कुसका आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. का तर हा देह नाशिवंत आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, हा जो मायाजाळ आहे, ही जी संसार रूपी जी धुंदी आहे, ही धुंदी तुम्ही डोळ्यात भरल्यासारखं राहू नका, तर संत महात्म्यांची संगती करा, परमार्थ मार्गाची तातडी करा. कारण का तर हा देह नासका आहे, कुसका आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धोरे भरून राहो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा झाला अभंगाचा सरळ सरळ असा भावार्थ. आता तुम्ही जे इथं मंडळी बसलेत, तर तुमच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ह्या झाल्या कीर्तनातील ठळक ठळक काय बातम्या. विठाला विठाला सो आज या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित मृदुंगाची साथ करतायत ते आमचे गुरुबंधू प्रतीक महाराज शिंदे. त्यांना देखील धन्यवाद देईल. त्याचबरोबर आमचे गुरुवर्य भागवताचार्य, कीर्तनकार, गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण कावेरीताई महाराज गुमरे ताई या ठिकाणी गायनाची साथ करतायत, त्यांना देखील धन्यवाद देईल. त्याचबरोबर गुरुवर्य तबला विशारद, मृदुंगाचार्य, कीर्तनकार, गायनाचार्य श्री गुरुवर्य हरिभक्तपरायण सागरजी महाराज गुमरे, बाबांना देखील धन्यवाद देईल. त्याचबरोबर सर्वच आमचे पंचतत्व वारकरी शिक्षण संस्था सांगवी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक यातील सर्व छोटे छोटे बाल गोपाल मंडळी सुंदर पावल्या खेळतायत. आमचे विनेकरी श्रीकृष्ण महाराज गुमरे किती सुंदर डान्स केला, यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी. महाराजांना देखील धन्यवाद देईल. सर्वांना विनंती, शेवटपर्यंत चांगली साथ करा. विठाल विठाल असो. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्याला विचार करायला सांगतात. कोणता विचार करायला सांगतात? मग महाराज, आम्ही विचार करत नाही का? आम्ही विचार करतो ना. आता इलेक्शन चालू झालंय, आता कोणाचा निकाल लागतो कोणाचा नाही, हा विचार आमच्या डोक्यामध्ये कायम चालूच आहे. किंवा महिला मंडळाचा आमचा विचार चालूच असतो की सकाळी कोणती भाजी करायची, बाजरीची भाकरी करायची का ज्वारीची भाकरी करायची, हा विचार माणसाच्या मनामध्ये, महिला मंडळाच्या मनामध्ये चालू असतो. त्याचबरोबर आज कोणतं काम करायचं किंवा उद्या कोणतं काम करायचं, हा विचार माणसाच्या मनामध्ये चालू असतो. परंतु 3 वर्ग पडतात. त्यातला पहिला वर्ग असा आहे, काही विचार असे असतात जे कधीच करायचे नसतात. काही विचार असे असतात जे एकदा केले रे केले, परत कधीच करायचे नसतात. आणि काही विचार असे असतात जे सतत करायचे असतात. ते कोणते? आता पहिला वर्ग आहे, काही विचार असे असतात जे कधीच करायचे नसतात. तर चोरी मारी करण्याचा विचार माणसाने कधी करू नये. दुसऱ्याचं वाईट होईल हा विचार माणसाने कधी करू नये. आता दुसरा विचार कोणता आहे हे पुरुष मंडळ तुम्हाला सांगता येईल का?
एकदा जर का पहिली बायको घरी आणली रे आणली, दुसरी घरी आणायचा विचार करायचा नाही. जगद्गुरु तुकोबाराय सुंदर असं प्रमाण देतात. एका पुरुषा दोन नारी, एका पुरुषा दोन नारी, एका पुरुषा दोन नारी, एका पुरुषा दोन नारी, एका पुरुषा दोघे नारी, एका पुरुषा दोघे नारी. त्याच्या घरी पाप वसत्याचे पाप वासे त्याच्या घरी, पाप वासे त्याच्या घरी, पुरुष दोघे नारी, पुरुष दोघे नारी, पाप वसे त्याचे घरी, पाप वसे त्याचे घरी, पाप वसे हो त्याचे घरी, पाप वसे त्याचे घरी. एका पुरुषा दोघे नारी, एका पुरुषा दोघे नारी, नारी. एका पुरुषा दोन नारी, पाप वसे त्याच्या घरी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की एकदा जर का पहिली बायको घरी आणली रे आणली, दुसरी बायको घरी आणायचा विचार करू नाही. कारण का तर दुसरीने पाप बसतं, किंवा दुसरी न करावी बाईल, बंड फजिती होईल, धिंगाणा होईल या बायकोच्या पायी. एकदा असंच एका ठिकाणी कीर्तनाला गेले आणि कीर्तन संपलं. आता कुठं गेले होते हे तुम्हाला काही सांगत नाही. कीर्तन संपलं आणि एक ग्रस्त माझ्या कीर्तनाला अभंगही हाच होता. कीर्तन संपलं, एक ग्रस्त माझ्याजवळ आला आणि म्हटलं, ताई तुम्ही सांगितलं की एकदा जर का पहिली बायको घरी आणली रे आणली, दुसरी बायको घरी आणायचा विचार करायचा नाही. कारण का तर दुसरीने पाप बसतं. तर मग मी लगेच तिसरी आणली. आता मला सांगा, दुसरीने जर पाप बसतं मग तिसरीने काय पुण्य होईल का हो? नाही. म्हणजे काही विचार असे असतात जे एकदा केले रे केले परत कधीच करायचे नसतात, आणि काही विचार असे असतात जे सतत करायचे असतात. ते कोणते? सारासार विचार, सारासार विचार, सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार, सारासार विचार, सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार, सारासार विचार, सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार, सारासार विचार, सारासार विचार करा उठा उठी. नमस्कार कंठी विठोबाचे नाम धरा कंठी, विठोबाचे दयाचा चिंतने, दयाच्या चिंतने, दयाच्या चिंतने निरसेल संकट
दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने तरती नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने निरसेल संकट दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने निरसेल संकट सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे सारासार विचार करा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे. आताच या ठिकाणी महंत शांताराम महाराज दुसाने यांचं आगमन झालेलं आहे. तरी बाबांच्या चरणी शतशः नमन. सारा सार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू. कोणता विचार करा? सारा सार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे. त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. कारण का कलियुगामध्ये त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन एवढा फायदा देणार आहे. आपल्याला जर जीवनामध्ये सार काय आणि असार काय जर ओळखायचं असेल तर आपण करतो तो संसार हा असार आहे आणि माझ्या भगवान परमात्म्याचं नाम हे संपूर्ण सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. आता या ठिकाणी बराच शेतकरी वर्ग बसलाय. यांना सार काय आणि असार काय चांगलं कळतं. तर बघ मला सांगा, भुईमुगाची शेंग सर्वांनी बघितली बरोबर? बघितली का नाही? बोलत चला, बघितली का नाही? कीर्तनकार नवीन नाहीये. भुईमुगाची शेंग सर्वांनी पाहिली बरोबर? ती भुईमुगाची शेंग घेतली, फोडली, एका बाजूला टरफल आणि एका बाजूला शेंगदाणे. आता मला सांगा याच्यातलं सार काय आणि आसार काय? टरफल हे सार आहे बरोबर ना? शेंगदाणा सार आहे बरोबर? टरफल हे आसार, शेंगदाणा सार आहे म्हणून आपण ते ग्रहण करतो आणि आसार असणारं टरफल हे फेकून देतो. तुम्ही बोलत चला, म्हणजे बोलले मला काही रिस्पॉन्स वगैरे मिळाला तर मलाही बोलायला बरं वाटेल. नाहीतर मला नको असं वाटायला माझीच एकटीची बडबड चालली, तुम्ही नुसते टकामका पाहू. विठाला 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 शेंगदाणा हा सार आहे म्हणून आपण तो ग्रहण करतो आणि आसार असणारा टरफल आपण टाकून देतो. दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगून जाईल. पेढा सर्वांना माहिती आहे बरोबर? पेढ्याचं टरफल कसं असतं बरं? याचा अर्थ तुमचं पूर्णपणे कीर्तनामध्ये लक्ष आहे. पेढा जसा संपूर्ण सार आहे तसं माझ्या भगवान परमात्म्याचं नाम हे संपूर्ण सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. ह्या कलियुगामध्ये त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन एवढं श्रेष्ठ सांगितलंय, एवढं श्रेष्ठ सांगितलंय. एक वेळचा प्रसंग आहे. थोड्या वेळ सर्वांनी शांत बसायचे, बडबड कोणीच करू नका. एक वेळचा प्रसंग आहे. महाभारत संपलं, 5 पांडव भगवान परमात्म्याकडे आले आणि भगवान परमात्म्याकडे आल्याच्या नंतर त्यांनी विचारलं की का हो देवा, येणारं युग हे कोणतं आहे आणि ह्या युगामध्ये काय श्रेष्ठ आहे? त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात
तुम्ही 5 पांडव आहेत, तुम्ही 5 दिशेने जा, तुम्हाला 5 आश्चर्य दिसतील. 5 पांडव 5 दिशेने जातात दादांनो. सर्वात प्रथम धर्मराजा पाहतात की बलाढ्य असा गरुड आहे, भगवान परमात्म्याचं वाहन असणारा गरुड. पंखावरती वेद लिहिलेले आहेत, परंतु तोंडामध्ये मांसाचा तुकडा आहे. धर्मराजाला आश्चर्य वाटतं की अरे, एवढं मोठं भगवान परमात्म्याचं वाहन असणारा गरुड, पंखावरती वेद लिहिलेले आहेत, तोंडामध्ये मांसाचा तुकडा, हे कसं शक्य आहे? अर्जुन पाहतात की नुकतीच वेळलेली गाय आहे आणि तिचं वासरू उठून उभं राहिलं. त्याने लगेच आपल्या आईला लात मारली. अर्जुनाला आश्चर्य वाटतं, अरे, नुकतीच वेळलेली गाय आहे आणि त्याचं वासरू लगेच उठून उभं राहिलं आणि त्याने लगेच आपल्या आईला लात मारली, हे कसं शक्य आहे? आता भीमदादा पाहतात की अगदी 2 तोंडाचा हत्ती. भीमदादाला वाटलं की अरे, आपलं एवढं मोठं महाभारत घडलं, परंतु या महाभारतामध्ये मी काही 2 तोंडाचा हत्ती पाहिला नाही. पण हे काय आश्चर्य, 2 तोंडाचा हत्ती. आता नकुल जे आहेत ते पाहतात. नकुल पाहतात की अगदी 2 जुळ्या बहिणीसारख्या विहिरी आहेत. अगदी एक इतभर त्यांच्यामध्ये अंतर आहे, परंतु एक विहीर जी आहे ती तुडुंब पाण्याने भरलेली आहे, परंतु तिचं पाणी खारं आहे. आणि एक विहीर जी आहे अगदी तळाला आहे, परंतु तिचं पाणी गोड आहे. नकुलला आश्चर्य वाटतं की अरे, अगदी 2 जुळ्या बहिणीसारख्या विहिरी, परंतु एकीचं पाणी अगदी तुडुंब भरलेलं आहे, परंतु ते पाणी खारं आहे. परंतु एकीचं पाणी अगदी तळाला आहे, परंतु ते पाणी गोड आहे, हे कसं शक्य आहे? नकुलला आश्चर्य वाटतं. आता सहदेव जे आहेत ते पाहतात. सहदेव पाहतात की सहदेव जे आहेत ते एका डोंगराच्या पायथ्याशी उभे आहे आणि अचानक एक मोठा दगड यावा. सहदेवांनी भगवान परमात्म्याचं नाम घेतलं आणि एक वाळलेली गवताची काडी, त्या काडीने तो दगड थांबला. सहदेवला आश्चर्य वाटतं की अरे, आपण एका डोंगराच्या पायथ्याशी उभा आहे, अचानक एवढा मोठा एक दगड यावा आणि एक वाळलेली गवताची काडी, त्या काडीने तो दगड थांबावा, हे कसं शक्य आहे? आता 5ही पांडव 5 आश्चर्य बघून भगवान परमात्म्याकडे आले. आणि भगवान परमात्म्याकडे आल्याच्या नंतर देवांनी सांगितलं की येणारं युग हे कलियुग आहे. त्यावेळेस धर्मराजा सांगतात की देवा, मी पाहिलं की अगदी तुमचं वाहन असणारा गरुड, पंखावरती वेद लिहिलेले आहेत, परंतु तोंडामध्ये मांसाचा तुकडा, हे कसं शक्य आहे देवा? त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात, कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहेत, ज्यांचा ज्ञानेश्वरी गाथा पूर्ण पाठ असू द्या, परंतु मांस भक्षण करण्याचं पाप त्यांच्याकडून होईल. अशी माणसं कलियुगामध्ये राहणार आहेत. आता अर्जुन सांगतात, देवा, धर्मदादाचं काहीच नाही, माझं ऐक ना देवा. देवा, मी पाहिलं की नुकतीच वेळलेली गाय आहे, त्या गायीचं वासरू लगेच उठून उभं राहिलं आणि त्याने लगेच आपल्या आईला लात मारली, हे कसं शक्य आहे देवा? त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात, कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहेत, ज्या जन्मदात्या आई वडिलांच्या चरणावरती डोकं ठेवायचं तर त्यांच्या डोक्यावरती पाय ठेवणार, अशी माणसं कलियुगामध्ये राहणार आहेत. आता भीमदादा सांगतात, भीमदादा म्हणतात की अरे भगवंता, आपलं एवढं मोठं महाभारत घडलं, परंतु या महाभारतामध्ये मी काही 2 तोंडाचा हत्ती पाहिला नाही देवा.
परंतु आज मी दोन तोंडाचा हत्ती पाहिला. त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात, कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहेत. याचं त्याला सांगणार, त्याचं त्याला सांगणार, अशी दुतोंडी माणसं कलियुगामध्ये जन्माला येणार आहेत. पण नकुल आहेत, ते नकुल सांगतात की देवा, भीमदादाचं, धर्मदादाचं, अर्जुनदादाचं काहीच नाही देवा, माझं ऐक ना. त्यावेळेस नकुल जे आहेत ते सांगतात की अगदी दोन जुळ्या बहिणीसारख्या विहिरी आहेत देवा. मी पाहिलं अगदी दोन जुळ्या बहिणीसारख्या विहिरी, परंतु एकीचं पाणी अगदी तुडुंब भरलेलं आहे, परंतु एकीचं पाणी अगदी तळाला आहे. परंतु जी विहीर अगदी तुडुंब पाण्याने भरलेली आहे तिचं पाणी खारं आहे, आणि जी विहीर अगदी तळाला आहे तिचं पाणी गोड. हे कसं शक्य आहे देवा? त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात, कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहेत. जी विहीर अगदी तुडुंब पाण्याने भरलेली आहे तिचं पाणी खारं आहे, ती म्हणजे नास्तिक माणसं आहे. आणि जी विहीर अगदी तळाला आहे तिचं पाणी गोड आहे, ती माणसं म्हणजे संत महात्म्यांसारखी माणसं आहे. अगदी काही ठिकाणीच असणार, परंतु या जगाचा उद्धारच करून जाणार. मग आता सहदेव जे आहेत ते सांगतात, सहदेव सांगतात की देवा, माझ्या चारही भावंडांचं काहीच नाही देवा, माझं ऐक ना. सहदेव जे आहेत ते सांगतात, मी अगदी एका डोंगराच्या पायथ्याशी उभा आहे आणि अचानक एक मोठा दगड येवा देवा, परंतु मी तुमचं नाव घेतलं, परंतु एक वाळलेली गवताची काडी, त्या काडीने तो दगड थांबला. हे कसं शक्य आहे देवा? त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात, तुमचं कलियुगामध्ये कितीही मोठं पाप असू द्या, तुमचं कितीही मोठं कलियुगामध्ये पाप असू द्या, परंतु एकदा जर का तुम्ही माझं नाव मुखाने घेतलं तर त्या पापाचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा सांगतात, कलियुगामध्ये तुम्ही कितीही मोठं पाप असू द्या तुमचं, एकदा जर का तुम्ही माझं नाव मुखाने घेतलं तर त्या पापाचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. माऊली हरिपाठात वर्णन करतात, तृणाग्नी मिळे समरस झाले, तृणाग्नी मिळे समरस झाले, समरस झाले, तृणाग्नी मिळे 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 समरस झाले. तैसे नामे केले जपता हरी, जपता हरी, तैसे नामे केले जपता हरी, जपता हरी. तैसे नामे जपता हरी, जपता हरी, तैसे नामे केले जपता हरी, जपता हरी. हरिमुखी म्हणा, हरिमुखे 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 म्हणा. माऊली सांगतात, तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. आता मला सांगा, या ठिकाणी बराच शेतकरी वर्ग बसलेला आहे. पावसाळा हिवाळा गेल्याच्या नंतर कोणता ऋतू येतो बरं? बोलत चला ना, मोठ्याने बोला, आधीच एक ऐकायला कमी येतं. उन्हाळा. आता उन्हाळ्यामध्ये जो शेतकरी वर्ग आहे तो जनावरांच्या चाऱ्याची सोय करून ठेवतो, बरोबर आहे. मग मकाची किंवा बाजरीची, ज्वारीची काय असेल ती आपण वळही रचून ठेवतो. मग आता ही वळही जर पेटवायची म्हटली तर किती काडीच पेटायला लागतील बाबा? एक काडी, बरोबर. कितीही मोठी तुमची वळही असली
कितीही मोठी वडई असली तरी एक काडी तिला पुष्कळ आहे. तसं एकदा जर का तुम्ही भगवान परमात्म्याचं नाम मुखाने घेतलं तर त्या नामरूपी जी काडी त्या पापाला लावली तर ते पाप जळून भस्मसात होईल. घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे 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 घेता नाम 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 घेता नाम 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 घेता नाम विठोबाचे घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. एकदा जर का तुम्ही त्या भगवान परमात्म्याचं नाम मुखाने घेतलं तर तुमचं कितीही मोठं पाप असू द्या ते जळून भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला सांगून जाईल या जगामध्ये आपलं असं कोणीच नाही. एकदा भगवान परमात्मा जर सोडला तर आपलं असं या जगामध्ये कोणीच नाही. आपली आई आपला नाही, आपला भाऊ आपला नाही, या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही. सुंदर असं प्रमाण आहे. नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कोणाचे 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 कोणी बहीण कुणाचे भाव कुणाचा बहीण कुणाचे भाव कुणाचा नाही कुणी कुणाचे सगळे सोयरे अंतिल जासी एकला रे प्राण्या माझे माझे म्हणोनी माझे माझे म्हणोनी नाही रे नाही कोणाचे कोणी नाही रे नाही कोणाचे कोणी या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही. बहीण आपली नाही, भाऊ आपला नाही, कोणीच कोणाचं नाही. तुम्ही म्हणाल घरातले मंडळी माझे नाही, हे तुम्ही कशावरनं सिद्ध करून दाखवू शकता? एक सिद्धांत सांगते. एकदा एका गावामध्ये रामायणाची कथा चालू होती. आणि एक मोठ्या घरचा मुलगा रोज कथा ऐकण्याकरता यायचा. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, रोज कथा ऐकण्याकरता यायचा. परंतु
चौथ्या दिवशी तो कथा ऐकण्याकरता गेला नाही. महाराजांनाही त्याची श्रवण भक्ती खूप आवडलेली होती. चौथ्या दिवशी तो कथा ऐकण्याकरता गेला नाही म्हणून महाराज त्याच्या घरी गेले आणि महाराजांचं आदरातिथ्य स्वागत वगैरे झालं. महाराजांनी विचारलं की 3 दिवस उत्कृष्टपणे कथा श्रवण केली आणि आज का बरं आला नव्हता. त्यावेळेस त्या मुलाने सांगितलं, महाराज, माझं कालच लग्न झालं आणि माझी बायको, माझे आई वडील यांना काही मला सोडून येता आलं नाही. मग महाराज म्हणतात, तू म्हणतोय सर्वजण तुझे आहे, परंतु या जगात तर कोणीच कोणाचं नाही. त्यावेळेस तो मुलगा महाराजांना म्हणतो की महाराज, तुम्ही हे कशावरनं सिद्ध करून दाखवू शकता. महाराज त्याच्या कानामध्ये एक गोष्ट सांगतात आणि तिथून निघून जातात. त्या दिवशी नेमका सण असतो. हा घरी जातो आणि एका उजव्या कोपऱ्यामध्ये समाधी लावून बसतो. त्या दिवशी सण असतो. बायकोने मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला असतो. ती घरात येते, नवऱ्याला हलवते. नवरा काही उठेना. तिला वाटलं हे आता आपल्याला सोडून गेले. तिने मागचा पुढचा विचार न करता 2 पोळ्या चुरल्या. तूप आणायला विसरली. तूप कुठं होतं? जिथे नवऱ्याने समाधी घेतली ना, तिथे वरती शिंक्यामध्ये तूप ठेवलेलं होतं. हिने ते तूप काढलं आणि 2 पोळ्या खाल्ल्या. गाव बोबाटा करू लागली. त्या मुलाच्या शेतावर गेलेले आई वडील घरी आले. भाऊ देखील आला आणि शेजारच्याच गावामध्ये बहीण दिलेली होती, ती देखील आली. मुलाला सरणावर रचण्यात आलं. खालून अग्नी दिली. आई रडते आहे. आई काय म्हणते? आई म्हणते, ऐक चतुरा, तुला सांगते उत्तम नरदेही, मायेचा पाझर जगामध्ये आपले कोणी नाही. मायेचा पाझर जगामध्ये आपले कोणी नाही. आई म्हणते, ही सर्व माया आहे. या जगामध्ये माझा लाडका मला सोडून गेला आहे. आता मला शेवटच्या खेपेला पाणी कोण पाजणार? आई रडते आहे. आई काय म्हणते? माय रडे लेकासाठी बरे झाले नाही, देवा बरे झाले नाही. हिरा माझा माणिक मोती हरवला बाई, हिरा माझा माणिक मोती हरवला बाई. आई रडते आहे. माझा लाडका मला सोडून गेला आहे. आता मला शेवटच्या खेपेला पाणी कोण पाजणार? वडील रडत आहेत. वडील काय म्हणतात? बाप रडे लेकासाठी बरे झाले नाही, देवा बरे झाले नाही. आयुष्याचा डोंगर माझा ढासळला बाई, आयुष्याचा डोंगर माझा ढासळला बाई. बाप रडतो आहे. बाप काय म्हणतो? बाप म्हणतो, माझा जो आयुष्यभराचा जो आधार आहे तो आता संपला आहे. आता मला शेवटच्या खेपेला पाणी कोण पाजणार? भाऊ रडतो आहे. आता भाऊ काय म्हणतो? भाऊ रडे भावासाठी बरे झाले नाही, देवा बरे झाले नाही. हिंडून आलो चारही दिशा पाठिंबा नाही, हिंडून आलो चारही दिशा पाठिंबा नाही. भाऊ रडतो. भाऊ म्हणतो, आता मी चारही दिशा जरी फिरून आलो तरी मला भावासारखा आधार कोणी देणार नाही, भावासारखा पाठिंबा मला कोणी देणार नाही. आता बहीण काय म्हणते? बहीण रडे भावासाठी बरे झाले नाही, देवा बरे झाले नाही. दिवाळीची साडी चोळी अंतरली बाई, दिवाळीची साडी चोळी अंतरली बाई. बहीण रडते
बहीण म्हणते, आता मला भावासारखा आधार कोण देणार, मला दिवाळीला साडी चोळी कोण घेणार. आता बायको रडते आहे. तर बायको काय म्हणते लक्ष देऊन ऐका. बायको रडे नवऱ्यासाठी बरे झाले नाही, देवा बरे झाले नाही. करायाला माती आड दुसरा करीन बाई, करायाला माती आड दुसरा करीन बाई. बायको म्हणते, माझं कालच लग्न झालं, आता मी रडून काय करू, मला दुसरा नवरा करून द्या. आता तेवढ्यात महाराज तिथं येतात आणि म्हणतात, याला जिवंत करायची ताकद फक्त माझ्यामध्ये आहे. तुम्ही एका तांब्यामध्ये दूध आणा. तांब्यामध्ये दूध आणलं जातं. त्या दुधामध्ये महाराजांनी पावडर सोडली आणि सांगितलं, हे दूध जो घेईल तो मरेल आणि हा मुलगा जिवंत होईल. सर्वात प्रथमतः तांब्या आईजवळ नेण्यात आला. लक्ष असू द्या, मी काय सांगते, या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही. सर्वात प्रथमतः तांब्या आईजवळ नेण्यात आला. आई म्हणते, मी घेतलं असतं, पण मी गेल्याच्या नंतर माझ्या पतीला आधार कोण देईल. तांब्या वडिलांजवळ नेण्यात येतो. वडील म्हणतात, मी घेतलं असतं, पण मी गेल्याच्या नंतर माझ्या पत्नीला आधार कोण देईल. तोच तांब्या भावाजवळ नेण्यात येतो. भाऊ म्हणतो, मी घेतलं असतं, पण मी गेल्याच्या नंतर माझ्या मुलाबाळांचा सांभाळ कोण करेल, माझ्या बायकोचा सांभाळ कोण करेल. भावाचाही नकार. आता ही सर्व हकीकत पाहून बहीण शेजारच्या गावामध्ये दिलेली असते, ती तिकडून तिकडं स्मशानापासूनच पळून जाते. म्हणजे बहिणीचाही नकार. मग कोणी घेत नाही ना, महाराज म्हणतात कोणी घेत नाही, मग मी घेतो. मग सर्वजण म्हणतात, घ्या महाराज घ्या, तुमची समाधी बांधू, अगरबत्ती दिवाबत्ती करू. महाराज लगेच ते दूध पितात आणि त्या मुलाला आदेश देतात, उठ जागा हो. आहे का कोणी कोणाचं या जगात? कोणीच कोणाचं नाही. माऊली सांगतात, कौनाचे माय बाप, कौनाचे गणगोत्र, कौनाचे माय बाप, कौनाचे गणगोत्र. कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत्र, कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत्र. मृग जळ माय बाप, कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत. कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत्र, मृग जळाव्रत जाईल रया. एकटा भगवान परमात्मा जर सोडला तर आपलं असं या जगामध्ये कोणीच नाही. आपली बहीण नाही, आपला भाऊ नाही, आपल्या या जगामध्ये कोणीच नाही. म्हणून दिलाय ना त्या भगवान परमात्म्याने सुंदर असा नरदेह, तो कशा करता दिलाय याचा विचार करा. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. क्षण क्षणी हाची करावा विचार, क्षण क्षणी हाची करावा जनोक्षणी हाची
स्नेहाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू तरावया पार भवसिंधू तरावया पार भवसिंधू तरावया पार भवसिंधू नासिवंता देहा जाणार सकळ नासिवंता देहा जाणार सकळ तरावया पार भवसिंधू तरावया पार भवसिंधू तरावया पार भवसिंधू तरावया पार भवसिंधू नासिवंत देह जाणार सकळ नासिवंत देह जाणार सकळ क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भवसिंधू तरावया पार भवसिंधू क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. महाराज म्हणतात क्षणाक्षणाला विचार करा. कोणता विचार करा? तरावया पार भव सिंधू. हा जो संसार रूपी जो भवसिंधू आहे हा तरुण जायचा विचार करा. कारण हा संसार एवढा खोटा आहे महाराज, एवढा खोटा आहे, एवढा लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरदार हरिवीन वाया एरदार हरिवीन लटिका व्यवहार व्यवहार सर्व हा संसार वाया एरदार हरिवीन. माऊली सांगतात लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिविना. हा संसार एवढा खोटा आहे, एवढा खोटा आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगून जाईल. एकदा एका गावामध्ये अतिशय दुष्काळ पडला. एवढा दुष्काळ पडला, एवढा दुष्काळ पडला की अगदी पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. मग त्या गावकऱ्यांनी, काही लोकांनी त्या शासनाला पत्र वगैरे काही दिलेलं असेल. मग त्या शासनाने त्या गावाला एक हापसा मंजूर करून दिला. हापसा घेऊन दिला. त्या हापशाला एवढं पाणी लागलं, एवढं पाणी लागलं की परंतु त्या हापशाला पाणी लागलं ते खारं लागलं दादांना. मग आता मला सांगा, खारं पाणी हे धुना भांडी करायला आपण वापरू शकतो, परंतु पिण्यासाठी त्याचा वापर होईल का? तर नाही. तसंच एक वेळचा प्रसंग आहे. त्या गावामधून एक प्रवासी म्हणजे व्यक्ती चालला होता. तो व्यक्ती जात असताना त्याला काही माहिती नव्हतं. त्याला खूप उन्हाळ्याचे दिवस होते, ऊन पडलेलं होतं. त्याला माहिती नव्हतं की ह्या हापशाचं पाणी खारं आहे. तो त्या हापशाजवळ गेला, थोडंसं पाणी हापसलं, पिऊन बघितलं, त्याला ते खारं लागलं. परंतु त्या गावामध्ये एक पारावरती काही शहाणी मंडळी बसलेली होती. त्यांनी सांगितलं की अरे बाबा, अरे त्या हापशाचं पाणी खारं आहे, तू एखाद्या घरी जा आणि पाणी पी. तो ग्रस्त म्हणाला, हे गावकरी जरा वेडेच दिसता म्हटले. म्हणे का? जरी या हापशाचं पाणी खारं असलं पण मी काय करल, 4-5 हांडे हापसून ओतून देईल, मग मला मुळाला पाणी कसं लागेल? गोड लागेल. त्याने 5 नाही, 10 नाही, 15 नाही, 25 हांडे हापसले तरी त्याला खारं गोड पाणी काही लागलं नाही. मग त्याने काय केलं,
त्याला काही गोड पाणी लागलं नाही, कारण त्या हापशाचं मूळच खारं होतं. मग तसं या संसाराचं मूळच खारं आहे. मग तुम्हाला संसार हा सुखाचा कसा होणार? या संसाराचं वर्णन बहिणाबाई महाराज करतात. अरे संसार संसार जसा तावा चुल्यावर, आधी हाताले चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार दोन जीवाचा विचार, सुखाले नकार दुःखाले होकार. या संसारामध्ये दुःख फक्त जवसा एवढा आहे नाही, सुख फक्त जवसा एवढा आहे आणि दुःख पर्वता एवढा आहे. जवा पाडे दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. दुःख पाता जवा पाडे दुःख पर्वताये, ओ दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. सुख फक्त जवसा एवढं आहे, दुःख मात्र पर्वता एवढं आहे. असा या संसाराचा विचार न करता, मग विचार न करता कोणता विचार करावा? माऊली सांगतात, मी कोण आहे करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे, मी कुठून आलोय, मला कुठे जायचंय, याचा विचार माणसाने करावा. निरर्थक विचार माणसाने करू नये. काही माणसं असे विचार करतात महाराज, प्रतीक महाराज, काही माणसं असे विचार करतात. एक व्यक्ती असा त्याच्या गच्चीवर बसून राहायचा, त्याच्या दारासमोरून अशा म्हशी जायच्या, म्हशी. ते विचार कसे करतात माणसं हे तुम्हाला सांगायचंय मला. त्याच्या दारापुढून अशा म्हशी जायच्या, तो विचार करायचा. 6-7 महिने असं त्याने विचार केला की ह्या म्हशीचं शिंग देखील गोल आहे आणि माझं डोकं देखील गोल आहे. हे डोकं माझ्या त्या म्हशीच्या शिंगामध्ये घुसल का? म्हणजे विचार माणसं कसे करतात. हे डोकं माझं त्या म्हशीच्या शिंगामध्ये घुसल का? एक दिवस त्याने प्रयोगच करून बघितला. 6-7 महिन्याचा पिरियड गेला, परंतु एक दिवस त्याने असा प्रयोग केला की ते म्हशीचं जे डोकं, म्हशीचे शिंग आहे, त्या शिंगामध्ये त्याने आपलं डोकं घातलं. आणि आता त्या म्हशीने काय त्याची मिरवणूक काढली असेल का हो? लांब गावाबाहेर घेऊन गेली आणि एका नाल्यामध्ये फेकून दिला. आता त्याला काही पोहता वगैरे येत नव्हतं. 2-3 माणसं त्याला काढायला गेले. त्यांनी त्याला म्हटले की अरे थोडा विचार तर करायचा ना म्हशीच्या शिंगामध्ये डोकं घालताना. तो म्हटला 6 महिने झाले तेच करत होतो. म्हणजे असे काही माणसं निरर्थक विचार करतात. असे निरर्थक विचार माणसाने करू नये. पहा, 2 जण मित्र होते. दोघं क्लासमेट होते. एक अतिशय श्रीमंत होता आणि एक अतिशय गरीब होता. जो श्रीमंत होता तो 10वी पर्यंत शिकला, पुढे कॉलेज वगैरे झालं आणि लांब एका ठिकाणी अमेरिकेला तो जॉब करण्यासाठी गेला. त्याचे मित्र, त्याची बायको वगैरे सर्व काही त्या ठिकाणी स्थायिक झाले. परंतु जो गरीब होता तो त्याने 10वी पर्यंत कसाबसा शिकला आणि तो गावाकडे त्याचा कसाबसा संसार चालू होता. परंतु एक दिवस जो अमेरिकेचा जो मित्र होता तो गावाकडे आला आणि मित्रांना भेटावं म्हणून तो त्याच्याकडे भेटण्यासाठी गेला. गेल्याच्या नंतर तो त्या मित्राला देखील त्या अमेरिकेला घेऊन गेला. आता अमेरिका किती मोठा देश आहे. त्या अमेरिका एवढा मोठा देश आहे. त्या अमेरिका फिरण्यासाठी त्याला नेलं. अमेरिका फिरण्यासाठी त्याला तो घेऊन गेला.
आता अमेरिकेमध्ये काही ठिकाणी असं त्याला दिसलं की भरपूर असे मोठे कापसाचे ढिगारे लागलेले आहेत. त्याला एका ठिकाणी असं दिसलं की एक गोडाऊन आहे आणि त्या गोडाऊन मध्ये कापूस ठेवलेला आहे. भरपूर कापसाचे ढिगारे लागलेत, परंतु त्या गोडाऊनला वरती पत्रेच नाहीत. तसाच तो कापूस उन्हामध्ये लोळतोय. आता शेतकरी माणसं नाही का, आपण काय हे झाकायचं, कुठे काय करायचं, तर हे विचार माणसामध्ये मनामध्ये चालू असतो. पाऊस येईल, हे भिजल ते भिजल. असं त्याला वाटायचं की हा कापूस जर पावसामध्ये भिजला तर हा खराब होऊन जाईल, परंतु या गोडाऊनला वरती पत्रेच नाही, मग मी याच्यावर झाकण काय ठेवू. त्याच्या डोक्यामध्ये सारखा तोच विचार की या कापूस जर भिजला तर याच्यावरती झाकण मी काय ठेवू. असंच काही दिवसानंतर तो घरी आला, चहा घेईना, नाश्ता करीना, जेवण करीना, काहीच करेना. त्याच्या डोक्यामध्ये एकच विचार, त्या अमेरिकेतला जर तो जो कापूस भिजून जर खराब झाला तर काय करायचं, त्याच्यावर मी झाकण काय ठेवू. आता बायकोला वाटलं हे घरी होते तोपर्यंत बरे होते, कशाला नेला असेल यांनी अमेरिकेला. घरी होते तोपर्यंत बरे होते, काही टेन्शन नव्हतं. आता तो इतका विचार केला, त्याने इतका विचार केला की आजारी पडला. आणि आजारी पडल्याच्या वरती हिने त्या अमेरिकेच्या मित्राला फोन केला. ती म्हटली की अहो तुम्ही माझ्या नवऱ्याला अमेरिकेला घेऊन गेले, परंतु ते आल्यापासून काहीतरी विचार करताय, तर चहा घेईना, नाश्ता करेना, जेवण करेना, काहीच करेना. त्या मित्राच्या लक्षात आलं की अरे याने त्या कापसाचं टेन्शन घेतलेलं दिसतंय, याने त्या कापसाचं टेन्शन घेतलेलं दिसतंय. परंतु झालं असं, त्याला पेपर वाचण्याची सवय होती सकाळ सकाळी. काही जणांना, बऱ्याच जणांना असते तशी. त्याला पेपर वाचण्याची सवय होती. त्या मित्राने त्या पेपर मधल्या त्या पहिल्या पानावर जी ॲडव्हर्टाईज असते ती ॲडव्हर्टाईज मोठ्या अक्षरामध्ये त्यांनी टाकली. अमेरिकेतला जो गोडाऊन मधला जो कापूस आहे, जो तो जळून भस्मसात झाला. आता त्याने ती चहा पिता पिता ती वाचली आणि मोकळा श्वास घेतला. म्हटलं अरे आता कापूसच नाही राहिला तर झाकण कशावर ठेवायचं. म्हणजे असे काही काही माणसं निरर्थक विचार करतात. असे निरर्थक विचार माणसाने कधी करू नये. मग विचार कोणता करावा, चांगले विचार करावे. विचार माणसाने नेहमी चांगले करावे, कारण ज्या देहाने आपण विचार करणार आहे हा देह काही आपल्या मालकी हक्काचा नाही, हा कुणाचा आहे, काळाचा आहे. ते जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह, जाणार सकळ. नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह, जाणार सकळ. नासिवंत देह, नासिवंत देह, जाणार सकळ. नासिवंत देह, नाशिवंत देह, नासिवंत देह, जाणार सकळ. आविष्यका तो काळ सावधान, आविष्यका तो काळ सावधान, आविष्यका तो काळ सावधान, आविष्यका तो काळ सावधान. नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह, जाणार सकळ. नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह, जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा जो देह आहे हा नासका आहे, दुसका आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. इथं आपलं काय घेऊन बसले, इथं 10 अवतार संपले तर जीवाची काय कथा आहे.
येथ नाही उर आले अवतार येत नाही उर आले अवतार येरते पामर जीव किती किती येरते पामर जीव किती येत नाही उर आले अवतार येरते पामर जीव किती येरते पामर जीव किती येथ नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती. या ठिकाणी जो जन्माला आलाय त्याला मरावं लागणार आहे, ज्याला मरावं लागणार त्याला जन्माला यावंच लागणार. शंकराचार्य वर्णन करतात, पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयन इह संसारे खलु दुस्तारे कृपया पाहारे पाहि मुरारे भजे गोविंदं भजे गोपालम. जो जन्माला आला त्याला मरावं लागणार, ज्याला मरावं लागणार त्याला जन्माला यावंच लागणार. माऊली सांगतात, उपजे ते नासे नासिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. माणसाचं मरण हे अटळ आहे. तुम्ही मरण हे कशावरून सांगता? एक दृष्टांत सांगते. एकदा यमदेवांची स्वारी मृत्यू लोकामध्ये आली आणि मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी अशी 10-15 मुलं खेळत होते. ते यमदेव त्या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर त्या मुलांजवळ गेले आणि त्यांनी आपली एक लिस्ट उघडून बघितली आणि त्या लिस्टमध्ये त्या एका छोट्या मुलाचं नाव होतं. त्या मुलाजवळ यमदेव गेले आणि गेल्याच्या नंतर आता मुलांच्या बुद्धीच्या मुलं इतके हुशार आहेत आजकाल, मुलांच्या बुद्धीचा विचार करायचा नाही. तर मोबाईलमध्ये जे आई वडिलांना कळत नाही तेच मुलांना कळतं, एवढे मुलं हुशार आहेत. यमदेव त्या मुलाजवळ गेले आणि त्या मुलाने त्या यमदेवांना घरी नेलं आपल्या. त्यांचं स्वागत त्यांना विचारलं घरी गेल्याच्या नंतर, चहा घेणार का, दूध घेणार का, कॉफी घेणार का, काय घेणार नेमकं, का ग्रीन टी घेणार, नेमकं काय घेणार काय. त्यावेळेस यमदेव म्हणाले काही नको. नाही म्हणे काहीतरी घ्यावंच लागेल. त्यावेळेस यमदेव म्हणाले ठीक आहे मग दूध घेतो. मग आता तसंच तो मुलगा पळत दूध पिशवी आणायला गेला आणि तसा शॉर्टकट मारून मेडिकलमध्ये गेला आणि मेडिकलमध्ये गेल्याच्या नंतर त्याने एक झोपेची पावडर आणली आणि त्या दुधामध्ये त्या यमदेवांना ती टाकून दिली. इतकी गाढ झोप लागली यमदेवांना की 2 दिवसाची झोप लागली. 2 दिवसाची झोप, 2 दिवस यमदेव गाढ झोपे गेले. झोप लागली. आता त्या मुलाने पाहिलं, ती लिस्ट उघडून पाहिली तर सगळ्यात प्रथम तर त्याचंच नाव होतं. त्यांनी काय केलं, ते पान फाडलं आणि सगळ्यात खाली चिटकवलं. आता 2 दिवस नियम देऊन उठले आणि पाहिलं, त्या मुलाला म्हटलं, त्या मुलाला जवळ बोलावलं की अरे बाळा, अरे आजपर्यंत माझी मृत्यू लोकामध्ये कोणीच एवढी व्यवस्था केली नाही. तू माझ्या आरामाची व्यवस्था केली, नाश्ता पाण्याची व्यवस्था केली, परंतु आता पाहायला गेलं तर तुझंच नाव पहिले होतं, परंतु असं करतो आता खालून सुरुवात करतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे की माणसाचं मरण कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी मरण हे टाळू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल तेव्हा या मरणाचा म्हणजे अंतकाळाचा जो विचार करतो तो शहाणा असतो आणि साधू संत याच काळाचा विचार करतात म्हणून ते शहाणे. यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस
शेवटचा दिवस गोड व्हावा. हा जो शेवट आहे तो गोड होण्यासाठी आपणही प्रयत्न केले पाहिजे. मग कोणता प्रयत्न केला पाहिजे? चांगले विचार माणसाने केले पाहिजे. कोणता विचार केला पाहिजे? हा जो संसार रूपी जो भवसिंधू आहे तरुण जायचा विचार केला पाहिजे. कारण हा संसार एवढा खोटा आहे, एवढा खोटा आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, या संसाराचा स्वभाव आहे दुःख देणे. या संसारामध्ये तुम्ही कितीही सुख मिळवायचा प्रयत्न केला तर ते मिळू शकत नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवळी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. हा संसार दुःखरूप आहे, म्हणून त्याचं तुम्ही या संसाराची चिंता न करता त्या परमात्म्याला शरण जा. शरण जा उदारा पांडुरंगा. कारण हा देह जो आहे तो काळाचा आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की हा जो देह हा काही आपल्या मालकी हक्काचा नाहीये, तो नाशिवंत आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात की काय करावं. संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी. करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, तातडी परमार्थाची, तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संत महात्म्यांची संगती करा. परंतु कोणत्या संत महात्म्यांची संगती करा? आता बरेच लोक म्हणतील की ताई आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह असतो, त्या गावामध्ये आम्ही पंगत जेव घालतो, मग आम्ही एवढ्यावर होणार नाही का? तर नाही. संत कुणाला म्हणावं? सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे. संत कुणाला म्हणावं? संत कुणाला म्हणावं? संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. संत कुणाला म्हणावं? जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. संत कुणाला म्हणावं? अशा संत महात्म्यांची संगती करा. मग कोणत्या संत महात्म्यांची संगती करा? एक दृष्टांत तुम्हाला सांगते. एकदा वशिष्ठ मुनी आणि विश्वामित्र राजा, शांत बसायचंय सर्वांनी. वशिष्ठ मुनी संत आहेत आणि विश्वामित्र राजे आहेत. एकदा विश्वामित्र राजा जे आहेत ते वशिष्ठ मुनींना भेटण्याकरता जातात आणि सांगतात की वशिष्ठ मुनी असं म्हणतात की संतांकडे जाताना किंवा गुरूंकडे जाताना कधीही खाली हाताने जायचं नसतं, काही ना काहीतरी भेटवस्तू घेऊन गेलं पाहिजे. मग वशिष्ठ मुनींना विश्वामित्र राजे भेटायला येतात. त्यावेळेस वशिष्ठ मुनी सांगतात, विश्वामित्र राजा सांगतात की मुनिवर, की मी तुम्हाला
भेटण्यासाठी आलो, परंतु मी येताना काहीच आणलेलं नाही. परंतु माझ्या जीवनामध्ये मी कोट्यावधी यज्ञ केलेले आहे. त्या यज्ञांचं पुण्य मी तुम्हाला देतो, अर्पण करतो. आता काही वेळचा प्रसंग आहे की वशिष्ठ मुनी विश्वामित्र राजांना भेटण्याकरता जातात. वशिष्ठ मुनी जे आहेत विश्वामित्र राजांना भेटण्याकरता गेले आणि विश्वामित्र राजांना भेटण्याकरता गेल्याच्या नंतर विश्वामित्र राजांना म्हणाले की राजे, मीही येताना तुम्हाला काही आणलेलं नाही, परंतु माझ्या जीवनामध्ये मला अर्धा क्षण संत संगती घडलेली आहे. त्या अर्धा क्षण संत संगतीचं पुण्य मी तुम्हाला अर्पण करतो. थांबून घ्या, थांबून. अर्धा क्षण संत संगतीचं पुण्य मी तुम्हाला अर्पण करतो. आता विश्वामित्र राजे जे आहेत ते चिडले आणि म्हणाले, अहो काय माझी थट्टा लावली का? अहो कुठं माझा कोट्यावधी यज्ञांचं पुण्य श्रेष्ठ आणि कुठेही तुमची अर्धा क्षण संत संगती. मग आता हे दोघंही संत संगती श्रेष्ठ की कोट्यावधी यज्ञांचं पुण्य श्रेष्ठ हे पाहण्याकरता ब्रह्मदेवाकडे गेले. आणि ब्रह्मदेवाकडे गेल्याच्या नंतर त्यांनी विचारलं की माझ्या जीवनामध्ये वशिष्ठ मुनी सांगतात की माझ्या जीवनामध्ये अर्धा क्षण संत संगती घडलेली आहे. या संत संगतीचं पुण्य श्रेष्ठ आणि की विश्वामित्र राजांचं जे कोट्यावधी यज्ञ आहे त्या यज्ञांचं पुण्य श्रेष्ठ. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणतात, याचं उत्तर मला काही देता येणार नाही, तुम्ही भगवान शिवाकडे जा. भगवान शिवाकडे गेल्याच्या नंतर परत तोच प्रश्न विचारला, अर्धा क्षण संत संगती श्रेष्ठ की कोट्यावधी यज्ञांचं पुण्य श्रेष्ठ. त्यावेळेस भगवान शंकर म्हणाले, याचं उत्तर मला काही देता येणार नाही, तुम्ही भगवान विष्णूकडे जा. आणि भगवान विष्णूकडे गेल्याच्या नंतर त्यांनाही हाच प्रश्न विचारला, अर्धा क्षण संत संगती श्रेष्ठ की कोट्यावधी यज्ञांचं पुण्य श्रेष्ठ. त्यावेळेस भगवान विष्णू म्हणतात, याचं उत्तर मलाही काही देता येणार नाही, तुम्ही ज्यांच्या डोक्यावरती पृथ्वीचा भार आहे या शेष भगवंतांकडे तुम्ही जा. त्यावेळेस हे सर्वजण शेष भगवंताकडे जातात आणि विचारतात की अर्धा क्षण संत संगती श्रेष्ठ की कोट्यावधी यज्ञांचं पुण्य श्रेष्ठ. त्यावेळेस भगवान शेष जे आहेत ते सांगतात की माझ्या डोक्यावरती हा पृथ्वीचा भार एवढा झालेला आहे की मला विचार करायला काही सुचतच नाही. एकदा तुम्ही माझ्या पृथ्वीवरचा भार उतरवा, डोक्यावरचा भार उतरवा, मग मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. मग आता सर्वात प्रथमतः पण आता पृथ्वी खाली उतरवायची कशी हा प्रश्न. पृथ्वी खाली उतरवायची कशी? मग ज्यावेळेस विश्वामित्र राजा आहेत ते विश्वामित्र राजे पुढे जातात आणि म्हणतात की माझ्या जीवनामध्ये मला अर्धा क्षण संत संगती घडलेली आहे. त्या अर्धा क्षण माझ्या जीवनामध्ये कोट्यावधी यज्ञ घडलेले आहेत. या कोट्यावधी यज्ञांचं पुण्य मी तुम्हाला अर्पण करतो. या कोट्यावधी यज्ञांचं पुण्य मी तुम्हाला अर्पण करतो, तरीही पृथ्वी खाली उतरली नाही. आणि वशिष्ठ मुनी ज्यावेळेस पुढे गेले आणि वशिष्ठ मुनींनी सांगितलं की माझ्या जीवनामध्ये मला अर्धा क्षण संत संगती घडलेली आहे, त्या संगतीचं पुण्य मी तुम्हाला अर्पण करतो. आणि लगेच असं सांगितल्याच्या नंतर लगेच पृथ्वी खाली उतरली आणि शेषाने असा मानेला झटका दिला आणि सांगितलं, आता विचारा का तुमचा काय प्रश्न आहे. अहो पाहता काय मिळालं ना प्रश्नाचं उत्तर. म्हणजे संत संगती जीवनामध्ये फार श्रेष्ठ आहे. तेने होय शांती महत् पापा, तेने होय शांती महत् पापा, तेने होय शांती महत् पापा, तेने होय शांती महत् पापा. अर्धक्षण घडता संतांची संगती, अर्धक्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत् पापा, तेने होय शांती महत् पापा, तेने होय शांती
जीवनामध्ये म्हणून करावी. अर्धक्षण घडता अर्धा क्षण संत संगती जीवनामध्ये घडली तर पृथ्वीचा डोक्यावरचा भार खाली आला. तर मला सांगा संत महात्म्यांची संगती किती श्रेष्ठ आहे. म्हणून संत महात्म्यांची संगती करावी. संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती करायचे. सर्वांनी ज्याला हात आहे ते करतील. वा वा राहू द्या असेच. येतो चहा घेऊन तोपर्यंत. हात वरती करा सर्वांनी. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई आरगाला विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा विठोबा ठोबा 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 टाळ पखवाज टाळ टाळ पखवाज टाळ पखवाज संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. का तर हा देव नाशिवंत आहे. एक ना एक दिवस जाणार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुम्ही या मायाजाळामध्ये गुंतून न राहता हा जो संसार रूपी जो धूर आहे ही धुंदी तुमच्यामध्ये अडकून ठेवू नका. मग काय करा. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे लोकीचा व्यवहारे तुका म्हणे लोकीचा व्यवहारे तुका म्हणे लोकीचा व्यवहारे तुका म्हणे लोकीचा व्यवहारे नका डोळे दुरे भरून रावो नका डोळे दुरे भरून रावो नका डोळे दुरे भरून रावो नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आविष खातो काळ सावधान आविष खातो काळ
सावधान आयुष्य फाटतो काळ सावधान तत्वज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपं सदानन्दं साधु संन्यासयोगं मुख्ययश्वेदान्त शास्त्रार्थनितिं नमो नारायण गिरि परब्रह्म स्वरूपं उज्ज्वलं सफलं वलयकशिखरं वन्दे 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 हे वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं विठ्ठल रामाची शाळा भरली विठ्ठल रामाची शाळा भरली शाळा शिकताना तनभुक हरली विठ्ठल रामाची शाळा भरली भविष्य का तो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान असो आज या ठिकाणी आपण आमच्या आजी कैलासवासी लक्ष्मीबाई उर्फ हौसाबाई त्र्यंबक पोमनर यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहे. तर आजींच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आजींचा स्वभाव एक धार्मिक होता. म्हणजे काय म्हणतात ना जुनं म्हणजे त्यावेळेस शाळाही झालेली नसेल कदाचित तरी पांडुरंगाची आरती आजीच्या पाठ होती पूर्ण आणि परमार्थिक स्वभाव होता. एक वेळेचा माझा म्हणजे नाशिकला माझं अशोकनगरला कीर्तन होतं. आजी चालता सुद्धा येत नव्हतं नीट तरी आजी काठी टेकत कीर्तनाला आल्या आणि कीर्तनाला तिथं बसलेली होती आजी. माझं कीर्तन चालू असताना स्टेजवर येऊन माझी नाते म्हणे कीर्तन म्हणजे असं आजीचा स्वभाव होता धार्मिक होता खूप. आणि 1 वर्षापूर्वी आजी आपल्याला सोडून गेलेल्या आहे. या सर्वच कुटुंबाला पोरकं करून गेलेले आहेत. आता आईच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आई जीवनामध्ये फार महत्वाची. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर किती सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात अन रखरखत्या रानात राहिली समाजेसाठी तुग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास
अशी ती आई असते. जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही आणि गेल्यावर मात्र कळल्याशिवाय राहत नाही. मग आपण म्हणतो कशाला सोडून गेली आई स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. कशाला सोडून गेली आई स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. 9 महिने अन 9 दिवसाची वारी तू गेली, संकट तुझला आले भारी पदराला बांधून नेली. कशाला सोडून गेली आई स्वर्गाला, कोण वागविला तुझ्या या बाळाला. कशाला सोडून गेली आई स्वर्गाला, कोण वागविला तुझ्या या बाळाला. अशी ती आई असते. जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही आणि गेल्यावर मात्र कळल्याशिवाय राहत नाही. म्हणून जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा आणि एकदा का गेले मग नंतर कितीही वर्ष श्राद्ध करा, कितीही दहावे करा, किती लोकांना बुंदी लाडू जेवण घाला, काही उपयोग होणार नाही. म्हणून त्या आई वडिलांची सेवा करा. आणि जाता जाता तुम्हाला अजून एक सांगून जाईल, सीमेवरती लढणाऱ्या त्या जवानाला कधी विसरू नका. कारण तो जवान तिथे लढतोय म्हणून आपण आज इथं सुखाचा घास खातोय. म्हणून त्या जवानाला कधी विसरू नका. असो झालेली सेवा आज या ठिकाणी ज्यांच्या मार्फत माझ्याकडे हा कार्यक्रम आला, आमचे मामा असतील श्री मनोहर त्र्यंबक पोमनर, मामांना धन्यवाद देईल. म्हणजे माझं कीर्तन ठेवलं म्हणून नाही बरं का, पण कीर्तन ठेवलं म्हणून धन्यवाद देईल. कीर्तन कुणाचं का असे ना, पण कीर्तन आहे हे महत्वाचं आहे. मग ते कीर्तनकार कोण असो किंवा काही असो, कीर्तन आहे हे महत्वाचं आहे. तसंच आमचा अतुल दादा, त्याला देखील धन्यवाद देईल. भगवान परमात्म्याच्या चरणी तुझ्यासाठी एकच प्रार्थना करेल दादा, की तू जे काही करतोय तुला यश प्राप्ती हो, भरभरून तुला यश मिळो, हीच भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करेल. असो झालेली सेवा जन्मदात्या आई वडिलांच्या चरणी माझे गुरुवर्य हरिभक्त परायण भागवताचार्य, कीर्तनकार, गायनाचार्य कावेरीताई महाराज घुमरे व तसेच गुरुवर्य हरिभक्त परायण सागरजी महाराज घुमरे यांच्या चरणी समर्पित करते. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली का विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लेले कुरे वेडे वाकुडे वंकरे करा क्षमा. नाही उच्चारिला अधिकार म्याला करा. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा.